आता होळी आलेली आहे. या होळीच्या दिवशी अनेकांच्या घरी पार्टी केली जाते आणि या पार्टीत सर्व केली जाते ती थंडाई. या थंडाईचे खूप सारे फायदे आहेत. थंडाई नावातच थंड हा शब्द आहे. या रखरखत्या उन्हात शरीराला थंड तसंच तंदुरुस्त राहण्यासाठी ही थंडाई खूप उपयोगी पडते. ही थंडाई खास करून होळीलाच बनवली जाते. उन्हात होळी खेळून ज्यावेळी शरीराला थकवा येतो त्यावेळी इन्स्टंट एनर्जी येण्यासाठी ही थंडाई पिली जाते. थंडाईमध्ये खसखस, बडीशेप, गुलाबाच्या पाकळ्या, दूध आणि सुकामेवा टाकून तयार केली जाते. हे सर्व घटक आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. एक ग्लास थंडाईचं सेवन केल्याने शरीराला इन्स्टंट एनर्जी तसंच गारवा मिळतो. नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर वेळ न घालवता होळी स्पेशल थंडाईच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे पाववाटी तुकडा काजू घेतलेला आहे. तुम्ही तुकडा काजूच्या ऐवजी अखंड काजूही इथे वापरू शकता. त्याचबरोबर पाववाटी बदाम, पाववाटीपेक्षा थोडं मी कमी पिस्ता घेतलेला आहे. 2 चमचे मगजबी म्हणजेच टरबुजाचे बी, जे आपण पनीरची भाजी बनवताना ग्रेव्हीमध्ये वापरतो ते. त्याचबरोबर 2 चमचे कच्चे बडीशेप, 2 चमचे खसखस, त्याचबरोबर थोडी जायफळ, 10 ते 12 वेलची, इथे मी अखंड वेलची वापरलेली आहे. 10 ते 12 काळे मिरे मी इथे घेतलेले आहेत. त्याचबरोबर मी इथे पाववाटी गुलाबाच्या पाकळ्या वापरलेल्या आहेत. पण तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्या मिळाल्या नाहीत तर तुम्ही आपण ज्यावेळी दूध बनवतो त्यावेळी गुलाब पाणी किंवा गुलकंद वापरला तरीही चालेल. त्याचबरोबर इथे मी थोडी केसरही घेतलेली आहे. इथे आपण काजू, बदाम, पिस्ता वाटीने मोजून घेतलेला आहे. मगजबी, बडीशेप आणि खसखस या चमच्याने मोजून घेतलेलं आहे. आता यातील ठराविक साहित्य आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे. त्यासाठी गॅसवरती एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. पॅन गरम झालं की मी तुम्हाला पुढे दाखवते. या इथे मी पॅन गरम करून घेतलेलं आहे. फक्त हे आपल्याला गरमच करून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये ठराविक साहित्य घालायचं आहे. जसं की सुरुवातीला काजू, बदाम, पिस्ता, बडीशेप, मगजबी, काळे मिरे, वेलदोडे आणि गुलाबाच्या पाकळ्या. यात फक्त आपल्याला खसखस, जायफळ आणि केसर घालायचं नाही. हे सर्व घालून झालं की याला हातानेच असं हलवून हलकं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. याला भाजण्याची वगैरे अजिबात गरज नाही. यातील फक्त थोडं मॉइश्चर आपल्याला कमी करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला पावडर बनवताना त्रास होणार नाही. तुम्ही बघू शकता मी पॅन फक्त गरम करून घेतलेला आहे. ते परत गॅसवरती ठेवलेले नाही. फक्त आपल्याला असं सर्व मिक्स करून हलकं गरम करून घ्यायचं आहे. याला एकसारखं असं हलवून थोडं गरम करून घ्यायचं आहे. थंडाईमध्ये जे आपण काजू, बदाम, पिस्ता वापरलेले आहेत त्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे व खनिजे असतात. यामध्ये आपण जो बडीशेप आणि गुलाबाच्या पाकळ्या वापरलेल्या आहेत ते शरीराला थंडावा देतात. त्याचबरोबर गुलाबाच्या पाकळ्या त्वचेसाठीही खूप उपयुक्त असतात. त्याचबरोबर यामध्ये जे वेलची आणि मिरी आपण वापरलेली आहे त्यामुळे इम्युनिटी वाढते. केसर आणि जायफळचे खूप सारे फायदे आहेत. आता हे सर्व मी हलकंसं गरम करून घेतलेलं आहे. आता याला मी पूर्णपणे थंड करून घेते आणि नंतर याची बारीक पावडर करणार आहे. इथे मी हे सर्व थंड करून घेतलेलं आहे. आता आपण याची बारीक पावडर करून घेऊया. त्यासाठी मी इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये हे थंड झालेलं सर्व साहित्य घालून घेऊया. हे मी घालून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही टेस्टी किचनला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूचं बेल आयकॉनही दाबा. त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून झालं की यामध्ये आपण खसखस घालून घेऊ. खसखस घालून झालं की यामध्ये जे आपण जायफळ घेतलेलं आहे ते असं किसणीने किसून यामध्ये घालायचं आहे. जवळपास अर्धा चमचा होईल इतकं जायफळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. जायफळचेही खूप सारे फायदे आहेत. तर जायफळ किसून झालं की यामध्ये आपण केशरच्या थोड्या काड्या घालणार आहोत. केशर ही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. आता याला आपल्याला पल्स मोडवरतीच बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सर चालू बंद करून याची आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची. एकसारखं मिक्सर जर फिरवलं तर मिक्सर गरम होतं आणि त्यामुळे यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत त्यातील तेल रिलीज होतं. त्यामुळे पावडर व्यवस्थित बनत नाही. आता हे सर्व मी पल्स मोडवरती एकदम बारीक असं करून घेते. या इथे तुम्ही बघू शकता मी एकदम बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे. मिक्सर एकसारखं न फिरवता पल्स मोडवरतीच हे मी बारीक करून घेतलेलं आहे.
आता कोणी कोणी यामध्ये साखर घालून याला बारीक करतात, पण मी इथे यामध्ये साखर घातलेली नाही. ज्यावेळी आपण थंडाई बनवतो त्यावेळी सोयीनुसार यामध्ये आपण साखर घालून घेऊ शकतो. जर एखादा डायबेटिक पेशंट असेल तर त्याला साखर चालणार नाही, म्हणून मी इथे साखर घातलेलं नाही. आता हे स्टोअर कसं करायचं ते मी सांगते. त्यासाठी आपल्याला काचेची एक बरणी घ्यायची आहे. ती स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे आणि नंतरच त्यामध्ये हे पावडर भरून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. अशी तयार पावडर जर तुम्ही करून ठेवलात तर हवं तेव्हा तुम्ही ही थंडाई बनवून पिऊ शकता. आता या पावडरपासून आपण थंडाई बनवूया. त्यासाठी मी इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. ज्यामध्ये मी पावडर केलेली आहे तेच भांडं मी इथे वापरलेलं आहे. आता यामध्ये मी 5 ते 6 चमचे साखर घालून घेते. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर जी आपण पावडर केलेली आहे ते पावडर मी यामध्ये 4 चमचे घालून घेतलेले आहे. आता यामध्ये मी 2 पेले थंड दूध घालून घेते आणि याला मिक्सरमधून थोडं फिरवून घेते. या इथे मी मिक्सरमधून हे फिरवून घेतलेलं आहे. आपली थंडाई तयार झालेली आहे. आता हे मी सर्व करते. त्यासाठी मी इथे 2 ग्लास घेतलेले आहेत. त्यामध्ये हे थंडाई ओतून घेते. आता डेकोरेशनसाठी यावरती आपण गुलाबाच्या पाकळ्या ठेवूयात. तयार झाली आपली थंडगार अशी थंडाई. ही थंडाई तुम्ही अशीच ही पिऊ शकता. जर तुम्हाला पावडर आवडत नसेल तर ही थंडाई तुम्ही गाळूनही पिऊ शकता. ही अशी पावडर तुम्ही बनवून ठेवलात तर मुलांना हॉर्लिक्स किंवा बोर्निटा देण्यापेक्षा दुधामध्ये 1 चमचा घालून दिला तरी चालेल. मुले एकदम तंदुरुस्त होतील. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंटही करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय.